वाढती गुन्हेगारी नशेखोरी मोडून काढण्यासाठी नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे स्वतः दंडुका घेऊन रस्त्यावर उतरलेत। शुक्रवारी सायंकाळी त्यांनी संजयनगर कुपवाड परिसरातील डार्क स्पॉटवर तपासणी केली, तसेच परिसरात गस्त घालत नागरिकांशी संवाद साधलाय। प्रदीर्घ काळानंतर अधीक्षक रस्त्यावर आल्याने सर्वत्र चर्चा सुरू होती। दरम्यान अधीक्षक दोशी हे अचानक कोणालाही न सांगता स्वतः शहरात फिरत असल्याने अनेकांचे धाबे दणाणलेत। सांगली शहर आणि परिसरात खुनाच्या घटना वाढल्या आहेत। दर 4 दिवसाला एक खून होतोय। मागील महिन्यात एकाच दिवशी 3 खून झाले होते। दुसऱ्या बाजूला नशेखोरांचा खुलेआम धिंगाणा सुरू आहे। पोलीस दलाची गस्त कुचकामी असल्याचा आरोपही करण्यात आला। नशेखोर गुन्हेगारांमुळे सांगलीकर भयभीत झालेत। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही याबाबत गांभीर्याने दखल घेतली। दोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांच्या ओळखी करून घेतल्या। बेसिक पोलिसिंगसह दृश्य पोलिसिंगवर अधिक भर दिला जाईल असं त्यांनी जाहीर केलंय। त्यानंतर काल सायंकाळी ते स्वतः पथकासह रस्त्यावर उतरले। पहिल्यांदा संजयनगर परिसरातील प्रत्येक डार्क स्पॉटवर त्यांनी भेटी दिल्या। तेथून अहिल्यानगर मार्गे ते कुपवाडमध्ये आले। वाघमोडे नगर, कापसे प्लॉट, 100 फुटी रस्ता परिसरात त्यांनी गस्त घातली। तेथील प्रत्येक डार्क स्पॉटची माहिती घेतली, तसेच चौकात नागरिकांच्या भेटी घेतल्या, तेथील माहिती जाणून घेतली। त्यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होते। त्यांच्यासोबत उपअधीक्षक संदीप भागवत, प्रणिल गिल्डा, निरीक्षक संजीव झाडे, सतीश कदम, सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे यांसह LCB आणि जलद कृती दलाचे पथकही सहभागी होते।